नमस्कार मित्रांनो, मी निकेत सिद्धार्थ कांबळे तुमच्यासमोर एक छोटीशी कविता घेऊन आलेलो. माई माय नसती तर काय झालं असतं. आशा करतो की तुम्हाला ही कविता नक्की आवडेल. माई माय नसती तर काय झालं असतं. रडाचं मला रडता पण आलं नसतं, कारण माया असू पुसाले कोणीच आलं नसतं. कामावरून आल्याबरोबर माया हातात जेवणाचं ताट कोणं दिलं असतं. जर झालं मला काही तर कोणाच्या डोळ्यात पाणी आलं असतं. माई माय नसती तर काय झालं असतं. गेलो मी बाहेर तर घरी कधी येते हे विचारलं कोण असतं. माया पाटीले साबण कोण लावलं असतं. माया काही चुकल्यावर मला झोडपलं कोण असतं. या घराले मायेनं फुलवलं कोण असतं. माई माय नसती तर काय झालं असतं. मी कामावर जातानी बापू सांभाळून जा असं म्हणलं कोण असतं. मले ताप आल्यावर माया डोक्यावर थंड्या पाण्याचं पालो कोण ठेवलं असतं. आज पण माई तब्येत बिघडली तर मले चारून कोण दिलं असतं. माई माय नसती तर काय झालं असतं. एवढा वेळ झाला पोरगं अजून घरी आलं नाही हा विचार करून जागलं कोण असतं. माय माय नसती तर काय झालं असतं. स्वतःला उपाशी ठेवून माय पोट कोण भरलं असतं. स्वतः फाटकं लुगडं घालून मले नवीन पॅन्ट शर्ट कोण दिलं असतं. माय माय नसती तर काय झालं असतं. मोठ्यांचा आदर कसा करायचा, मोठ्याशी कसं बोलायचं हे दुनियादारीचं ज्ञान माया डोक्यात कोण घातलं असतं. आम्हाले मामाच्या गावाले कडेवर बसून कोण नेलं असतं. बापासोबत वाद झाल्यावर लेकरा बाप त्यावर ओरडला व तू त्यांच्यावर ओरडायचं नाही हे मले कोण सांगितलं असतं. माय माय नसती तर काय झालं असतं. हाव मी काळा हे मला माहिती आहे, पण माये लेकरू लाखात एक आहे असं म्हणून मले वानवलं कोण असतं. माय माय नसती तर काय झालं असतं. माई आजी आहे म्हातारी तिचं केलं कोण असतं. आणि तिच्या वयाचं 90 आज तिनं कसं पाहिलं असतं. माय माय नसती तर काय झालं असतं. नवरा बायकोचं भांडण पाहून घराच्या बाहेर निघून कोण गेलं असतं. माय घराच्या बाहेर निघून गेल्यावर घराचं घर पण राहिलं नसतं हे मले केव्हा समजलं असतं. जेव्हा माया लेकरू मायासोबत खेळणारं मोबाईलमध्ये घुसून राहिलं असतं. त्याच रातून मीनं माया मनाले कोसलं असतं. दुसऱ्या दिवशी मीनं मायाले घरी आणलं असतं आणि माया मनाले सांगितलं असतं. तुझी माय नसती तर लेका तुझं झालं काय असतं. तुझी माय नसती तर लेका तुझं झालं का असतं. जर माझी ही छोटीशी कविता तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कविता शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.